नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापिका प्रभा बैकर यांच्या तरुण होती रात्र तरीही या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, प्राध्यापक प्रभा बैकर लिखित आपुलीच प्रतिमा. सौरभ उठ, 4 वाजले. आळोखे पिळोखे देत सौरभनं फक्त कूस बदलली. मधुरा चिडलीच. कुंभकर्णासारखा लोळत पडलेला हा दैत्य हलवून उठवल्याशिवाय उठणार नाही याची तिला खात्रीच होती. रोजचाच अनुभव होता तो. सकाळची शाळा. शाळेत जाण्यासाठी 6 वाजल्यापासून उठवायला सुरुवात केली की 15 मिनिटांनी हा उठणार. मग आरामशीर, पद्धतशीर, मजेशीर ब्रश घेणं, ब्रशवर पेस्ट घालून बाहेर ओट्यावर येऊन झाडं, वेली, पशु, पक्षी पाहत बसणार हा. तेवढ्यात कोणी मित्र दिसला की तोंडानं टॉक टॉकचे आवाज. संवाद सुरू. घड्याळाचे काटे पुढे धावतायत आणि तसतसा मधुराचा पाराही वर वर चढत जातोय. तिलाही स्वयंपाक डबा वगैरे करून तयार व्हायचं आहे. तीही शिक्षिका आहे. रोजची सकाळची शाळा. घरी यायला 12:30. नंतर कुकर. जेवायला तसा रोज उशीरच. सासूबाई हे भुकेनं कासावीस झालेले. घरी आल्या आल्या जेमतेम हातपाय धुवायचे. घामेजलेल्या चेहऱ्यावर पाण्याचा हात फिरवायचा आणि पदर बांधून चुलीपाशी उभं राहायचं. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी लगीन घाई. त्यात हे रत्न असं जीव घेणारं. शाळेतून आला, जेवण झालं, हातावर पाणी पडलं की एकतर बाहेर खेळायला जाणार, तो आईनं हाक मारली तरच घरात येणार. बाहेर जाऊ नको म्हटलं की आडवा पडणार तो असा. 2-2 तास. आणि आज गुरुवार, परवा शनिवार. दर शनिवारी परीक्षा. त्यांच्या शाळेत आठवडे परीक्षा घेण्याची पद्धत. मधुरा एक नावाजलेली शिक्षिका म्हणून तिला वाटायचं की मी सगळ्या मुलांना शिकवते, माझ्याही मुलाला मी तयार करीन. तसं संसार वेलीवर उमटलेलं हे फूल उशिराचंच. जीवाची घालमेल होऊन शेवटल्या जन्माच्या क्षणापर्यंत तळ्यात मळ्यात करायला लावणार. सीझर करून तिला रूममध्ये आणल्यानंतर या मुटकुळ्याकडे डोळे भरून पाहण्याची सुद्धा इच्छा तिच्या मनात उरली नव्हती. इतकी ती शांत, क्लांत झाली होती. तळहाताच्या फोडासारखा याला मोठा केला. एकुलता एक म्हणून सगळ्यांचा लाडका. पण लाडाला काही सीमा असाव्यात. 5वीतला मुलगा. निदान रोज वाचन लेखन केल्याशिवाय, मनानं अभ्यास करून प्रश्नोत्तरं लिहिल्याशिवाय कसा तयार होणार हा? पण तिचे हे विचार घरच्यांच्या मनापर्यंत पोचतच नव्हते. तिने त्याला रागवलं की घेतलाच आजीनं पदराखाली. आणि पिताजी धर्मराजासारखे स्थितप्रज्ञ. माझ्या दुपारच्या झोपेत चहा, जेवण, टीव्हीच्या बातम्या, कार्यक्रम, फिरणं या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय आला नाही म्हणजे झालं. त्याच्यासाठी बाहेरून येताना काहीतरी खाऊ आणला की रोज आपली पितृत्वाची जबाबदारी संपली असं मानणारे आणि रोज बाबा माझ्यासाठी कॅडबरी अशी मागणी सौरभनं करावी आणि बाबा नीती पूर्ण करावी म्हणजे झालं. मग रोज माझ्यासाठी खाऊ आणणारे बाबा किती किती चांगले आहेत आणि आईच्या अभ्यासाच्या कटकटीतून आपल्याला वाचवणारे आजी तर खूपच छान. ही आईटली फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास असं त्याला वाटायचं. आत्ताही तेच घडणार होतं. मधुरानं त्याला बळजबरीनं उठवलं. सौरभ उठ, चहा झालाय, बिस्किटं ठेवली आहेत. मग चहा पिण्यात, बिस्किटं खाण्यात हा अर्धा तास घालवणार. नेमकं त्याच वेळी कोणी आलं म्हणजे गप्पा मारण्यात त्यांचा चहा पाणी होईपर्यंतचा अर्धा तास म्हणजे सौरभला बाहेर पळायची पर्वणी. मधुराचा जीव खालीवर. झालं का चहा पिणं? आता तरी व्यवसाय काढतोस का? ती करवदली.
सौरभ फक्त पुस्तक उघडून बसला होता. शांतपणे तोंडात पेन घालणं, चित्र काढणं चालूच. अरे बाळ्या, आता धडा वाच, उत्तर शोधा. तू सांग ना, मी लिहितो, नाही तर गाईडमधनं लिहू का? नाही हा, गाईड अजिबात वापरायचं नाही, मी सांगतेय. जेमतेम एका धड्याची प्रश्नोत्तरं लिहून झाली. अर्धा तास होत आला आणि त्याची चुळबुळ सुरू झाली. अजून 2 धड्यांची प्रश्नोत्तरं लिहायची होती. सौरभच्या कपाळावर आठ्या. आई, आता उरलेला अभ्यास रात्री. रात्री म्हणजे नाहीच. ती चिडलीच. कितीही वेळ लागू देत सौरभ, आत्ताच अभ्यास पूर्ण करायचा. त्यानंतर तर वह्या पुस्तकही आवरायला सुरुवात केली त्याने. कारण बाहेरून टॉकटॉक सुरू झालेलं, मित्रांच्या येरझारा सुरू. तिने त्याला बकोट धरून खाली बसवलं आणि रप्पकन धपाटा घातला पाठीत. त्यांनी भोकाड पसरलं. आता तोही चिडला आणि तीही. तोंडाचा पट्टाही चालू होता आणि हात सुद्धा. त्याचंही हातपाय आपटणं, वही फेकून देणं, पेन फेकून देणं. मग त्यांनी कंपास आपटली. तिने मग चप्पलच हातात घेतली. जिथं सापडेल तिथं रपारप चप्पल हाणली जात होती. तो मोठमोठ्यानं ओरडत होता, रडत होता. बाबाच मग वरून खाली आले. इकडं आजीचं रडणं सुरू. आता ती थकली होती. कसं बसं तिने स्वतःला आवरलं. त्याचं रडणं सुरूच होतं. सौरभ, सौरभ, अरे मी वैरीण आहे का तुझी? माझ्या मुलाला मठ्ठ म्हणून कोणी हिणवू नये असं मला वाटतं, म्हणून मी तुझा अभ्यास घेते. अरे आपण स्वतः जेवल्याशिवाय पोट भरत नाही, तसं अभ्यास केल्याशिवाय येत नाही राजा. झाडाला रोज पाणी घालावं लागतं, तेव्हा ते वाढतं. तू मोठा होतोयस, तुझं वर्ष वाया जाऊ नये म्हणून माझी धडपड आहे रे. ती स्वतःशीच बोलत होती आणि बाबा त्याची समजूत घालत होते. चल आपण फिरायला जाऊ, येताना पावभाजी खाऊ. आणि तो हुंदके देऊन रडत होता. ती उठली. देवा, याला चांगली बुद्धी दे रे बाबा, असं म्हणत तिने हात जोडले. हा जन्माला आला तेव्हा किती आनंद झाला होता. हा माझा लहानपणी किती गोड, अमृतापेक्षाही मधुर. आनंदानं याचा मधुर सुवास सगळीकडे दरवळावा म्हणून याचं नाव आपल्या आवडीचं सौरभ ठेवलंय. आतापासून अभ्यासाचा कंटाळा, पुढे कसं होणार या बाळ्याचं? आजकालचे दिवस किती वाईट आले. सरकारी नोकऱ्या मिळणं मुश्किल. आणि हा जर असाच तव्यावरून पोळी उतरवताना वाफ हातावर आली तेव्हा ती भानावर आली. भाजी पण जळतीये असं वाटलं म्हणून तिने गॅस मंद केला. तिचं बालमानसशास्त्र, तिचं शिक्षणशास्त्र, सगळ्या ज्ञानाचा या चिमुरड्यापुढे पराभव झाला होता. घरचा वैद्य लागू पडत नाही म्हणावं ना, तसा हा. शाळेत विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून तिचा लौकिक आहे आणि घरातला विद्यार्थी मात्र दिव्याखाली अंधार ही म्हण इथे सार्थ ठरली होती. तो तर न जेवता रडत रडत झोपून गेला. तीही 2 घास चिवडून त्याच्या शेजारी लवणली. डोळ्यांवर हात ठेवून झोपेची आराधना सुरू होती, पण निद्रादेवीनं जणू पाठ फिरवली होती तिच्याकडे. आपण चुकलोय का? आपण त्याला म्हणतो की अभ्यास झाला की चॉकलेट देईन, या पेपरला इतके मार्क मिळाले तर तुला हवी ती मोटार घेऊन देईन. म्हणजे आपण सौदा करतो का? आपल्या इच्छा त्याच्यावर लादतो का? ही देवघेव प्रेमाची म्हणता येईल का? हा तर व्यवहार झाला. आपल्या देहातून उमटलेला हा देह किती वेगळा, किती स्वतंत्र. आणि घराघरातून झालेलं टीव्हीचं आक्रमण आपण थोपवू शकत नाही. सिनेमा पाहायला सौरभला आवडतं. जाहिराती आपोआप पाठ होतात. ती बाळाची जाहिरात, मेली मम्मी ने मुझे दूध पिलाया, किती छान हावभावा सकट म्हणतो. गळ्यात हात टाकून बिलगतो तेव्हा किती आपला आपला वाटतो.
शुभंकरोती म्हणून पायावर डोकं ठेवतो तेव्हा आयुष्यमान हो, मोठा हो, गुणवंत हो म्हणताना त्याला उठवून मांडीवर घेताना किती बरं वाटतं. त्यांनी पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली तेव्हा किती आनंदले होते मी. गगन ठेंगणं वाटत होतं तेव्हा. केवळ अभ्यास करत नाही म्हणून त्याला मारणं योग्य आहे का? त्याच्या पाठीवर उठलेले वळ पाहून ती कळवळली. हळुवारपणे त्यावर तिने तेलाचा हात फिरवला. तो तेवढ्यातही कणला. पोटाशी पाय घेऊन त्यानं नकळत तिच्या गळ्यात हात टाकले. बाळा, मी खरंच वाईट आहे का रे? मागेही त्यांनी खेळण्याच्या दुकानात पाहिलेल्या विमानासाठी हट्ट केला तेव्हाही तिने त्याला असंच मारलं होतं. तेही मधुराला आठवलं. हा आनंदाचा कंद, जीवीचा जीवलग. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, या गीतातली ती ओळ तिला आठवायला लागली. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. ही आपलीच प्रतिमा वैरी का होते आणि पुन्हा आपलीच म्हणून आपल्याला बिलगते? त्याच्या गालांवरचे सुकलेले ओघळ पदरानं पुसत तिने त्याची झोप मोडणार नाही इतक्या हळुवारपणे त्याचा पापा घेतला. आता ती खूप शांतपणे विचार करायला लागली आणि आठवायला लागलं शिक्षणशास्त्र. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पाजता येत नाही. त्याला तहान लागली तरच तो पाणी पिणार. तेवढंच पिणार जेवढं त्याला प्यायचं असेल. मग आपण तरी एवढा अट्टहास का करावा? घरच्यांचा विरोध का करावा? आणि आपोआप करंट लागल्यासारखी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. मधुराला आठवली खलील जिब्रानची कविता. तुमची मुलं तुमची नसतात, तुमची मुलं तुमची नसतात, ती तर असतात जीवनाच्या वंशवेलीची फळं फुलं. फार तर तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकता पण ना तुमचे विचार. फार तर तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकता पण ना तुमचे विचार, कारण त्यांना त्यांचे स्वतंत्र विचार असतात. तुम्ही त्यांच्या शरीराला घर देऊ शकाल पण ना त्यांच्या आत्म्याला. तुम्ही धनुष्य आहात जिथून तुमची मुलं सजीव बाणासारखी सुटतात. त्या धनुर्धाऱ्याच्या हातातलं तुमचं हे वाकणं, त्या धनुर्धाऱ्याच्या हातातलं तुमचं हे वाकणं सकलांना सुखदायी ठरू द्या. खरंय रे, खरंय बाबा खलील जिब्रान, तुझं हे म्हणणं तंतोतंत शब्दन शब्द खरंय. त्यातला शब्द मी अनुभवतीये, माझं धनुष्य असणं. त्याचं सौरभचं, माझ्याच प्रतिमेचं म्हणजे सजीव बाणासारखं सुटणं. त्याचा भविष्यकाळ आठवून चिंता करण्याचं मला काय कारण? त्याचंच त्याला जाणवलं ना की तो क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करायला लागेल. मग त्यासाठी त्याला चॉकलेटचं आमिषही दाखवावं लागणार नाही की खेळण्याचीही आवश्यकता. खलील जिब्रान, धन्यवाद. माझ्या प्रतिमेचा, सौरभचा दरवळ दरवळेपर्यंत मी वाट पाहीन. माता न तू वैरिणी असं त्याला वाटणार नाही याची काळजी घेईन. आता मधुरा शांत झाली होती सरोवरासारखी. उद्याची मधुर स्वप्न पाहता पाहता तिने डोळे मिटले आणि ती निद्रेच्या अधीन झाली. श्रोते हो, ही होती प्राध्यापक प्रभा बैकर यांची कथा आपुलीच प्रतिमा.
कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.